नमस्कार, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. आपण जेव्हा दिवसभर काम करून घरी जातो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की केव्हा एकदा आपल्याला मस्त चहा मिळेल, काहीतरी खायला मिळेल, कारण कडकडून भूक लागलेली असते. त्या बायकोच्या हातचं काहीतरी खावं लागतं. आता ते ताटात जे काय वाढून आणेल ते एकतर गोड मानावं लागतं किंवा ते चांगलंच असतं. आता ह्याच्यामध्ये काही जणांचा दुमत असेल, पण असो. पण सांगायचा मुद्दा असा आहे की परवा मला एक माझा मित्र भेटला आणि बऱ्याच वर्षानंतर भेटला होता तो. त्यामुळे मला अगदी आग्रह करत होता की चल तू आता घरीच चल. मी त्याला म्हटलं की यार मी एकदा येईन तुझ्याकडे, सावकाशपणे येईन. तर मी आणि फॅमिली आम्ही एकदा जायचं ठरवलं. त्याच्यावरती चला घरी धाड मारूया, आयत्या वेळेला अगदी जेवायच्या वेळेला आपण जाऊया. तर आम्ही तसं गेलो तिकडे आणि त्यांनी अतिशय आदराने आमचं स्वागत केलं. तो म्हणाला, यार मी आता तुमच्यासाठी मस्त जेवण बनवतो. म्हटलं यार तुझी तारांबळ उडेल, पण काही नाही, त्याला हूं की चू नाहीत. त्यांनी फटाफट मासे आणायची तयारी केली. तांदूळ भिजत ठेवले, कालवणाची तयारी करून ठेवली. मासे घेऊन आला, मस्तपैकी कालवण बनवलं. त्याचबरोबर भात शिजवला आणि त्या वाफाळलेल्या मस्त गरमागरम भाताबरोबर ते जे करी जी त्यांनी बनवली होती ना, माशाची आमटी, आहा अप्रतिम. म्हणजे मी चाटच पडलो यार की अशा आयत्या वेळेला येऊन सुद्धा या पठ्ठ्याने एकदम मस्त आम्हाला खाऊ घातलं. अर्थातच सांगायची गरज नाही आहे, तो आहेच सारस्वत. त्यामुळे त्यांची ती खासियतच आहे, त्यांच्या हाताला चवच आहे. सो याच सारस्वतांची आपण आपल्या या कल्चर करी इव्हेंटमधनं तुमची ओळख करून देतोय, त्यांच्या खाद्यसंस्कृतीची. आणि याच खाद्यसंस्कृतीमध्ये मी माझी भर त्यामध्ये टाकणार आहे, एक वेगळा ट्विस्ट देऊन. सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. त्यामध्ये माझी पहिली रेसिपी असणार आहे वाफवलेले प्रॉन्स. त्याच्याबरोबर आपण देणार आहोत मस्त एक चीझी वाईन सॉस. सो त्याचं नाव आहे वाफळलेल्या प्रॉन्स बरोबर चीझी वाईन सॉस. आता हे कसं बनवायचं मी तुम्हाला सांगतो. एकदम टिपिकल सारस्वती पद्धतीचं ही डिश, पण एक माझ्या रूपात. सुरुवात करूया. त्याकरता आधी साहित्य काय काय घेतलंय ते पाहून घेऊ. यासाठी आपण साहित्य घेतलेले आहेत प्रॉन्स, तसंच बारीक चिरलेला कांदा, नारळाचं दूध, चीज. त्याचबरोबर आपण घेतलंय बटर, तमालपत्र, काळी मिरी, बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, तिखट. हा जो GSB मसाला आपण घेतलेला आहे, तो मसाल्यामध्ये आपण घातलेला आहे थोडंसं तमालपत्र, जिरं, त्याचबरोबर दालचिनी, काळे वेलदोडे, त्रिफळ. हे सगळे मसाले, गरम मसाला जो आहे तो भाजून घेतला आणि नंतर त्याची ही पूड करून घेतली. आणि ही पूड आपल्याला डिफाईन करेल की GSBची स्पेशालिटी जी आहे, त्यांचं जे खासियत जी आहे त्यांच्या मसाल्यामध्ये आहे. तर हा तो मसाला आहे. आपल्याकडे GSB लोकांकडे कालवणं बनतात, त्याच्यामध्ये नारळाचं दूध वापरलं जातं, खोबरं म्हणजे त्यांना अतिशय प्रिय. प्रत्येक डिशमध्ये खोबऱ्याचा उपयोग केलेलाच असतो. मग हेच सगळं जिन्नस वापरून मी जर का एका वेगळ्या रूपात जर का ही डिश तुमच्यासमोर सादर केली, तर आय एम शुअर तुम्हाला ती सुद्धा पटेल आणि आवडेल. आता सुरुवात करूया. आधी आपण प्रॉन्स या पाण्यामध्ये आपण ते वाफून घेऊ. त्याकरता आपण आधी थोडासा हा जो कांदा आहे बारीक चिरलेला, तो कांदा मी या पाण्यात घालतोय. तेलात घालत नाहीये, पाण्यात घालतोय. तसंच ही काळी मिरी ह्याच्यामध्ये घालतोय. आणि हे जे प्रॉन्स आहेत ते प्रॉन्स मी ह्याच्यामध्ये ॲड करतोय. आपण ते नुसते हलकेसे असे वाफून घेणार आहोत, अगदी थोड्याशा वेळाकरता, एक 5 मिनिटाकरता या पाण्यात. आणि नंतर हे प्रॉन्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला प्रॉन्स खूप इलॅस्टिक नाही बनवायचे आहेत, खूप रबरी बनवायचे नाही आहेत. आपल्याला ते ज्युसी ठेवायचे आहेत. त्यामुळे मी अगदी हलकेसे ते उकळत्या पाण्यात प्रॉन्स आपण जर असे वाफून घेतोय. आणि आता मी ते काढून घेतो. अगदी हलकासं तुम्ही बघितलं असेल की मी त्यात घातले. 1-2 मिनटं तुमच्याशी बोललो आणि मी लगेच प्रॉन्स काढून घेतोय. सो तुमच्या लक्षात आलं असेल की किती अगदी कमी वेळ आपण हे प्रॉन्स शिजवलेत त्याच्यात, पण त्याचा रंग बदलला आहे तेवढंच तुम्ही समजा की आपण ते शिजवलेत. ही जी पद्धत आहे ही बनवण्याची पद्धत थोडीशी नवीन आहे, कॉन्टेम्पररी आहे, लेटेस्ट आहे. आम्ही या पद्धतीचे सॉसेस खूप बनवतो आणि त्याला एक छान फ्लेवर येतो. प्रत्येक वेळेला तेल वापरण्याची आवश्यकता पडत नाही. आपण हे वरवरचा जो गाळ असतो तो आपण काढून घेणं आवश्यक आहे या स्टॉकवरचा. आता याच्यामध्ये मी मुद्दाम वाईन घातलेली नाही आहे,
कारण वाईन घातली तर ते एकदम टिपिकल कॉन्टिनेंटल डिश होऊन जाईल. आणि याच्यामध्ये आपण जे मसाले वापरणार आहोत ते मसाले या वाईनबरोबर व्यवस्थित मॅच होणार नाहीत. त्यामुळे मी वाईन घातलेली नाही आहे. तुम्हाला असं वाटेल की अरे ह्याच्यात वाईन पण घालू शकतो आपण, पण वाईन घालण्याच्या भानगडीत पडू नका. कारण आपल्याला हा जो स्पाइस्ड मसाला जो आहे GSB मसाला त्याची चव हवी आहे. वाईन आणि तो मसाला योग्य जाणार नाही. तर त्याच्यात थोडासा उरलेला अर्धा कांदा घालूया आपण, थोडीशी लसूण घालूया आणि या पाण्यात आपण हे चांगलं बॉईल होऊन देऊया. याच्यामध्ये या पाण्यामध्ये तुम्ही थोडासा कलर देण्याकरता अगदी बारीक चिरलेलं गाजर सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. सॉस आपला तयार होतोय. त्या प्रॉन्सचा फ्लेवर आपल्याला या स्टॉकमध्ये मिळालेला आहे. त्यामुळे एक प्रकारचा स्टॉक हा जो आपण बनवला आहे तो त्या फ्लेवरचा सॉस आपला तयार होईल. आता याच्यामध्ये नारळ, मी डायरेक्ट नारळाचं दूध घालणार आहे. मी नारळ किसून सुद्धा आपण तसं कालवण बनवू शकतो अगदी याच पद्धतीने, नो प्रॉब्लेम. ह्याच्यामध्ये मी एक तमालपत्र घातलंय. त्याच्यात थोडंसं बटर घालणार आहे मी. बटर या पाण्यात मेल्ट करतोय. बटर या पाण्यात आपण मेल्ट केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया ही थोडीशी हिरवी मिरची. आता याला आपण देतोय तो म्हणजे इंडियन टच किंवा GSB टच म्हणूया. थोडीशी हळद, तिखट. आता या गरम मसाला जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर का मिरच्या आधीच मिक्स केल्या तरी काहीच हरकत नाही. सुक्या लाल मिरच्या आपण या मसाल्याबरोबर ग्राइंड करून घ्यायच्या आणि तुमचा तो मसाला सुद्धा तुम्ही वापरू शकता. मी मात्र तिखट थोडंसं वेगळं ठेवलं आहे कारण आपल्याला तिखटावरती थोडंसं नियंत्रण हवं असेल तर मग तिखट मिरच्या कधी त्यामध्ये मी मिक्स करत नाही. आणि हा काळा मसाला, GSB मसाला. लवली. मसाला टाकल्या टाकल्या त्याला एक वेगळाच फ्लेवर आला आणि मला वाटतं त्या प्रॉन्सचा जो पाण्यात जो फ्लेवर होता तो बऱ्यापैकी थोडासा कमी करून टाकतो. कारण कालवणामध्ये किंवा आपल्या आमटीमध्ये खूप त्या प्रॉन्सचा वास आला तर खूप मजा येणार नाही. तर हा मसाला घातल्या घातल्या तो प्रॉन्सचा फ्लेवर थोडासा मास्क होऊन जातो. फक्त आपल्याला कळतं की फिशची ग्रेव्ही आहे. सो काफी योग्य आहे हे. आपण घालतो याच्यामध्ये आता चवीला मीठ आणि आपण याच्यात घालणार आहोत आता हे नारळाचं दूध. मी आज एकदम कमी केली आहे. आपलं हे कालवण आता तयार झालेलं आहे. छान त्याचा रंग पण आलेला आहे पिवळा आणि काळा मसाला असल्यामुळे त्याला थोडासा मस्टर्ड येलो रंग आलेला आहे. मोहरीचा पिवळा रंग आला आहे. त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी घालू म्हणजे त्याला थोडंसं ग्रेव्ही तयार होईल आपली. जास्त आपल्याला ते दाट करायचं नाही आहे प्रॉन्स आणि जेवढं आपण शिजवत ठेवू तेवढं ते दाट होत राहील. तुमच्या लक्षात आलं असेल की आपण नारळाचं दूध घालताना थोडंसं हळूवारपणे घालत होतो. हे रेडीमेड नारळाचं दूध आहे त्यामुळे ते घालताना फाटत नाही आहे ना, आपली सॉस किंवा आपली ग्रेव्ही फाटत नाही आहे ना, ह्याची काळजी घेण्याकरता मी ते हळूहळू नारळाचं दूध त्याच्यामध्ये मी मिक्स करत होतो. आपण याची चव घेऊया म्हणजे प्रॉन घातल्यानंतर कशी याची चव होईल लक्षात येईल. थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट. आय थिंक छान कॉम्बिनेशन झालेलं आहे. आता हे प्रॉन्स जे वाफवलेले आहेत ते आपण आता ह्याच्यात मिक्स करणार आहे कारण आपल्याला त्याचा टेस्ट या मसाल्याची टेस्ट या प्रॉन्समध्ये अजून आलेली नाही आहे. तर ती टेस्ट आपल्याला याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करायची आहे. ती आपण प्रॉन्स याच्यामध्ये मिक्स करून करणार आहोत आणि एक फायनल त्याला उकळी देणार आहोत या प्रॉन्सला. प्रॉन्स मस्त शिजतील आणि हे करण्याचं कारण एवढंच होतं की प्रॉन्स आपल्याला ज्युसी ठेवायचे होते. याच्यामध्ये आता आपल्याला फक्त थोडंसं चीज ॲड करायचं आहे. हे आपलं रेग्युलर ग्रेटेड चीज
कोणी मला विचारलं की चीज कसं तुम्ही घालू शकता, तर मी त्यांना विचारेन का नाही घालायचं. सो चीज आपण घातलंय, अगदी थोडंसं बटर वरनं, फक्त त्याला एक मस्त असा थोडासा तो एक तवंग येण्याकरता. आणि आपली ही आमटी किंवा चीझी क्रीमी प्रॉन्स, वाफवलेले चीझी क्रीमी प्रॉन्स आपले तयार झालेले आहेत. तुम्हाला जर का हे आज बनवायचं असेल तर साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती झटपट लिहून घ्या. वाफवलेले चीझी प्रॉन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: प्रॉन्स, बारीक चिरलेला कांदा, तमालपत्र, बारीक चिरलेली मिरची, जीएसबी मसाला, दालचिनी, काळी मिरी, काळे वेलदोडे, तिरफळ, तमालपत्र आणि जिरं भाजून केलेला जीएसबी मसाला, बारीक चिरलेला लसूण, बटर, काळी मिरी, नारळाचं दूध, चीज, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये कांदा, काळी मिरी आणि प्रॉन्स घालून ते वाफवून घ्यावेत. या स्टॉक मध्ये प्रॉन्स काढून घ्यावेत आणि त्यामध्ये कांदा, लसूण, तमालपत्र, बटर, हिरवी मिरची, हळद, तिखट, जीएसबी मसाला, मीठ, नारळाचं दूध आणि पाणी घालून सॉस शिजवून घ्यावा. त्यामध्ये वाफवलेले प्रॉन्स, चीज आणि बटर घालून परतून डिश सर्व्ह करावी.